कृषी बाजार समिती अकोले याची उपबाजार समिती ब्राह्मणवाड्यात झालेली आहे। तर काही शेतकरी त्याच्याबद्दल सांगतात की त्याचा याबद्दल ब्राह्मणवाडा गावाला फायदा होईल की नाही होणार। तुमचं काय म्हणणं आहे शेतकरी म्हणून? एक नक्कीच आपल्या गावात फायदा होणार आहे, कारण इथून ओतूर मार्केट 16 किलोमीटर लांब आहे। लोकांचा वाहतूक खर्च, वेळ आणि इंधन खर्च, भाडं हे नक्कीच याच्यात बदल होणार आहे। आणि जवळ मार्केट झाल्यामुळे लोकांना जाण्या येण्याचा वेळ कमी वाचणार आहे आणि नक्कीच फायदा पण होणार आहे। तसेच इथं नवीन असल्यामुळे व्यापारी वर्ग पण भरपूर प्रतिसाद आहे। इथं कॉन्फिडन्स म्हणजे लोकांना प्रतिस्पर्धी जास्त असल्यामुळे चांगल्या पद्धतीने निलाव झालेले आहेत। बाजार पण चांगला भेटलेला आहे शेतकऱ्यांना, सर्व शेतकरी खुश आहेत। शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे। चालेल चालेल। उपबाजार समिती स्थापन झालेली इथं ब्राह्मणवाडा गावात, तर तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकेल? खर्च वाचेल, शेतकरी सुद्धा चांगल्या प्रकारे इथे उपबाजार समिती चालू झालेली आहे, तर हमाल म्हणून तुम्ही काय सांगू शकता? तुम्हाला याचा फायदा होईल का? या ठिकाणी अत्यंत गरजेची अशी गोष्ट होती। रोजगार भेटलेला चांगला आम्हाला, आम्ही सगळे अतिशय आनंदात। माल आलाय? हो, खूप माल आलेला आहे। पहिला दिवस आहे। शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे असं तुम्हाला वाटतं का? अजून गाड्या येऊ राहिल्यात। शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे। तुम्हाला काय वाटतं शेतकरी म्हणून? शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद येतो? तुम्ही कोण व्यापारी आहेत का? शेतकरी माल घेऊन आलेले आहेत का इथे? चालेल चालेल चालेल। आणि मग शेतकरी म्हणून तुम्हाला समाधान व्यक्त करता तुम्ही? इथं आता बाजार समिती चालू झाली, समाधान व्यक्त करता ना तुम्ही? म्हणजे शेतकऱ्यांना, हा म्हणजे शेतकऱ्यांना इथं चांगला बाजारभाव भेटेल अशी तुम्हाला अपेक्षा आहे? कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले यांनी ब्राह्मणवाडा गावात सुरू केला उपबाजार। शेतकरी बांधवांना आपला शेतीमाल लांबच्या बाजारपेठेत विकायला लागू नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले यांनी ब्राह्मणवाडा गावात उपबाजार सुरू केला। या उपबाजाराचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती श्री भानुदासजी तिकांडे यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर श्री भानुदासजी तिकांडे, उपसभापती श्री रोहिदास भोर, सचिव श्री अरुण आभाळे, माजी सभापती श्री परबतराव नायकवाडी, अगस्ती साखर कारखाना संचालक श्री पाटीलबा सावंत, संचालक श्री योगेश आरोटे, श्री बाळासाहेब सावंत, श्री सचिन रंधे, श्री रामकृष्णहरी आवारी, श्री भास्कर खांडगे, श्री मारुती वैद्य, श्री चक्रधर सदगीर, सौ स्वातीताई कोरडे, ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच श्री सुभाष गायकर, सदस्य श्री शिवाजी आरोटे, सोसायटी चेअरमन श्री पोपटराव हांडे, माजी सरपंच श्री भारत आरोटे, श्री धोंडीभाऊ चव्हाण, श्री देवराम गायकर तसेच परिसरातील सर्व शेतकरी बांधव, व्यापारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आज या बाजारात बहुसंख्य शेतकरी आपला शेतमाल जसे वाटाणा, फरसबी, वालवड, बटाटा इत्यादी तरकारी भाजीपाला घेऊन आले होते। या बाजारात आज चांगली आवक पाहायला मिळाली, जवळच सोय झाल्यामुळे शेतकरी सुद्धा उत्साहात होते। या बाजारपेठेत अधिकृत व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी विक्री व्यवहार केले जाणार आहेत। बाजार समितीच्या माध्यमातून शेतमाल इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन करणार, शेतमाल विक्री केल्यापासून 24 तासाच्या आत रोख रक्कम शेतकऱ्याला अदा केली जाणार। बाजार समिती आवारात योग्य भावात पारदर्शी व्यवहार याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येईल, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल ह्या उपबाजारात विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती श्री भानुदासजी तिकांडे तसेच संचालक श्री योगेश आरोटे यांनी कार्यक्रमावेळी शेतकरी बांधवांना केले। सुभाष गायकर यांनी मला सहकार्य केले, त्याचप्रमाणे आमचे सोसायटीचे जे चेअरमन आहेत, त्याचप्रमाणे सर्व संचालक आहेत, यांनी सहकार्य केले। त्याचप्रमाणे
या ठिकाणी ब्राह्मणारातील जे रांडे असतील, माझे मार्गदर्शक भारत आरोटे सर असतील, त्याचप्रमाणे परिसरातील विविध भागातील सर्व जे हितचिंतक आहेत त्यांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं आणि खऱ्या अर्थाने आपण उपबाजार चालू करण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला, त्याबद्दल बाजार समितीच्या वतीने खऱ्या अर्थाने मी त्या सर्वांचा मनापासून आभार मानतो. आज या ठिकाणी अनेक भागातून व्यापारी आलेले आहेत, त्यामध्ये शशिकांत फटांगरे असतील, रामदास भुले, रंदे विकास, आल्हाद बळीराम, राजाराम थापाळे, लहू शिंगोटे, गुलाबदादा आरोटे, अर्जुनदादा आरोटे, प्रमोद आरोटे सर, गोकुळदादा आरोटे, त्याचप्रमाणे गांजवे गंगाधर, शंकर शेठ साबळे हे थापळेश्वर ओतूर या ठिकाणी आले, त्याचप्रमाणे जाधव अरुण यांचंही मी या ठिकाणी त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यापारामध्ये सुभाष गायकर यांचा प्रतिसाद राहणार आहे, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आपल्या बाजार समितीचे या परिसरात पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजीपाला तशा अर्थाने उत्पादित होतो, परंतु उत्पन्न होत असताना देखील आपल्याला हक्काची बाजारपेठ आपल्या जवळ उपलब्ध नव्हती. आणि ह्या बाजार समिती सचिनने सांगितल्याप्रमाणे आमचे तिकांडे साहेब आहेत, भोर साहेब आहेत, यांनी मनापासून एक चांगला निर्णय घेतला की आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण कुठेतरी न्याय मिळवून दिला पाहिजे. आणि या न्यायाच्या हक्कासाठी मी पाहतोय जसे त्यांनी त्यांच्या हातात कारभार घेतलेला आहे, मग ते कोतुळ असेल, शमशेरपूर असेल, अनेक ठिकाणी त्यांनी हे बाजार चालू करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. आणि मी ब्राह्मणवाडा गावच्या वतीने, परिसराच्या वतीने, आपला जो संपूर्ण 20-25 गावांचा परिसर आहे, त्यात बेलापूर असन, जाचकवाडी असन, जांभळा असन, खाली पिंपळदरी असन, कळंब असन, म्हणजे संपूर्ण परिसराच्या वतीने सर्वप्रथम मी तिकांडे साहेब आणि सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले यांचं आभार मानेल आणि साहेबांना खात्री देतो की या पुढेही ग्रामपंचायत ब्राह्मणवाडाचं जे सहकार्य लागेल ते ह्या परिसरासाठी सहकार्य करण्यास ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा बांधील आहे. आणि अशाच पद्धतीने आमचे शेतकरी आपल्याला देखील विनंती आहे की आपला बाजार या ठिकाणी, साहेब तुम्हाला मार्केट कशा पद्धतीने चालू करणार आहोत, मार्केटची पॉलिसी सांगणारच आहे, कारण त्यांचा सर्वात महत्वाचा हेतू आहे की शेतकऱ्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे, हा त्यांचा प्रमुख हेतू आहे. म्हणून आपणही आपल्याच भागातील व्यापारी आहेत, शेतकरी आहेत, म्हणून आपल्या परिसरात हे मार्केट आपण उभं केलेलं आहे. आणि आपलं मार्केट, आपला भाग, याची मान, त्याचप्रमाणे आपली बाजार समिती मोठी कशी होईल ही सर्व शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची आपली ही सर्वांची जबाबदारी आहे. आणि व्यापारी आणि शेतकरी मिळून, आपला भाग मिळून आपण ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने यशस्वी करू, असे मी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आभाळे साहेब असतील, तिकांडे साहेब असतील, भोर साहेब असतील, तसेच सर्व संचालक आणि विशेष करून मी सांगतो आमचे दोन्ही सचिन रंदे असतील आणि सचिन आरोटे असतील, यांनी खूप आटापिटा घेऊन या ठिकाणी ही बाजार समिती आपल्याला चालूच करायचं आहे असं त्यांनी जे ठरवलं, या सर्वांचं पुन्हा एकदा मी आपल्या परिसराच्या वतीने, ग्रामपंचायत ब्राह्मणवाड्याच्या वतीने आभार मानतो आणि त्यांचं या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. उपबाजार ब्राह्मणवाडा, आज आपण या ठिकाणी भाजीपाल्याचा व्यापार सुरू करतोय. या उपक्रमासाठी आलेले बाजार समितीचे माजी सभापती आणि अगस्ती कारखान्याचे संचालक पर्वतांना नायकवाडी, दुसरे अगस्ती कारखान्याचे संचालक पाटील सावंत, समितीचे उपसभापती रोहिदासजी भोर, आमच्या समवेत आलेले सर्व संचालक बाळासाहेब सावंत असतील, सचिन रंदे असतील, रामकृष्ण आवारी, मारुती वैद्य आणि दोन्ही सचिन यांचा जो आग्रह होता त्या आग्रहाच्या खातर बरोबर बाजार समितीचा ज्यावेळी आम्ही नव्यानं कारभार सुरू केला, पण या अगोदर वर्ष दीड वर्ष प्रशासकीय राजवट बाजार समितीवर होती.
शासकीय राजवटीच्या नंतर ज्यावेळी आम्ही हा कारभार सुरू केला, आमच्या पहिल्या 1-2 बैठकीमध्ये आपलं 5 वर्षाचं व्हिजन कसं असावं याची रूपरेषा आम्ही सुरुवातीला आखून घेतली. त्यानुसार प्रत्येक 15 किलोमीटरवर किमान एक बाजार उपबाजार निर्माण करावा अशा प्रकारची भूमिका सर्व संचालक मंडळांनी घेतली. म्हणूनच यापूर्वी आपल्याकडं ब्राह्मणवाड्यालाही बाजार होता, कोथुळा बाजार समितीचं मोठं क्षेत्र आहे. त्याचबरोबर समसरपूर्व येथे गेली बरेच वर्ष टोमॅटोचं मोठ्या प्रमाणावर बाजार सुरू होतो. आम्ही पहिल्यांदा समशेरपूर इथं भाजीपाल्याचा प्रयत्न केला, कारण आपला तालुका हा चारही बाजूने जर पाहिला तर बारमाही भाजीपाला पिकवणारा आपला तालुका आहे. आणि हा जो माल आहे हा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी शेतकऱ्यांना जावं लागतं. त्यामध्ये त्याचा वेळ जातो, पैसा जातो. हे जर वाचवायचं असेल तर आपल्याला स्थानिक बाजारपेठा निर्माण केल्या पाहिजे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही उपबाजार सुरू करण्याचे निर्णय घेतले. त्याचबरोबर ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना बाजार जवळ उपलब्ध झाला पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातले तरुण या व्यापारामध्ये आले पाहिजे, त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे. हा एक उपक्रम आपण घेतला आहे, जेणेकरून किमान तालुक्यातला माल तालुक्यातले लोक खरेदी करतील. बाहेरच्या लोकांना पण काही नाकारणार नाही, परंतु तालुक्यात एक व्यापारी तयार झाले पाहिजे, शेतकरी पण तयार झाले पाहिजे. त्या माध्यमातून तालुक्याच्या विकासामध्ये भर पडली पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन करून हे आजचा हा आपण उपक्रम सुरू करतोय. मला खात्री आहे की या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी त्याचबरोबर या गावात ग्रामपंचायतचे सर्व सरपंचासह सर्वांनी जी साथ देण्याचं आम्हाला आश्वासित केलंय, त्यामुळेच आम्ही हे पाऊल उचलू शकतो. बाजार समिती अकोले यांच्या बाजाराच्या उपक्रमांच्या निमित्तानं उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे नवनिर्वाचित सभापती आदरणीय तिकंडे साहेब यांचे सर्व संचालक मंडळ, या गावचे ज्येष्ठ नेते आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधू, यापूर्वीही मला वाटतं 5 वर्षापूर्वी या ठिकाणी बाजार चालू होता, परंतु मधल्या काही अडचणी, करोनाचा काळ असल्यामुळं या गोष्टी सगळ्या बाजाराच्या बंद झाल्या आणि हे गाव तसं आगळं वेगळं. या गावाला एक वेगळी दिशा आहे, कारण शेजारीच इथं ओतूर ठिकाणी फार मोठं मार्केट भरतं आणि विशेष करून मुंबई हा फार जवळचा मार्ग असल्यामुळं व्यापारी बांधव मोठ्या प्रमाणात असतात आणि या ठिकाणी पावसाळ्यात 1 नंबरचं उत्पादन म्हणजे बटाट्याचं उत्पादन, भाजीपाल्याचं उत्पादन, अशा पद्धतीचं चांगल्या प्रकारचं पीक या ठिकाणी शेतकरी घेऊन येतात. मला खात्री नवीन कमिटीने जो निर्णय घेतलाय तो पुढे नेण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी सगळ्यांनी त्यांना साथ करावी आणि उत्तम प्रकारचं मार्केट या ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना बी चांगलं समाधान होईल, रेट चांगले मिळतील आणि नवीन जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये आपले गावचे आरोटी जे संचालक आहेत ते व्यापारी म्हणूनच बरंचसं त्यांना सर्वस्वी सगळे पाहत आहे. त्यामुळं याच्यामध्ये या बोर्डामध्ये मला वाटतं बरेचसे नवीन आमचे व्यापारी म्हणून त्याच्यात सुद्धा स्वतः व्यवसाय करणारे आहेत. त्याचा निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला सर्वांना हीच विनंती करतो, या ठिकाणी
मार्केट होणं फार महत्वाचं आहे आणि चांगलं चाललं तर शेतकऱ्यांचा जो माल आहे, व्यापारी कोणी असो, परंतु पैसा बुडणार नाही याची निश्चित दक्षता मार्केट कमिटी घेईल आणि आपल्याला तो पैसा वेळेत निश्चित मिळेल याची ग्वाही आपल्याला देतो. आपण सर्वांनी विश्वास ठेवावा आणि या ठिकाणी माल आणून शेतकऱ्यांनी घालावा आणि चांगल्या प्रकारची साथ द्यावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले उपबाजार उद्घाटन सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्वच व्यापारी आणि शेतकरी बांधव, खऱ्या दृष्टीने जर विचार केला तर मागचा 5-6 वर्षाचा काळ जर पाहिला तर तालुक्यामध्ये आपल्या बाजार समितीला एक उतरती काळा लागली होती आणि यातच ह्या खऱ्या दृष्टीने या बाजार समितीला संजीवनी देण्याचं काम विद्यमान संचालक मंडळाने अतिशय जोमानं असं सुरू केलंय आणि त्याच निमित्ताने आज आमचे सन्माननीय दोन्ही सदस्य यंग युथ सचिन या दोघांनी हा उपबाजार चालू करण्यासाठी जे काही आटोकाट प्रयत्न सुरू केले आणि त्या निमित्ताने आज आपण ह्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहात. नक्कीच सुभाष शेट्टी सांगितल्या पद्धतीने की जो काही न्याय असेल शेतकऱ्यासाठी तो योग्य पद्धतीने देण्याचं काम आणि सगळी मंडळी या ठिकाणी करू. या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत उपबाजार ब्राह्मणवाडा या ठिकाणी आपण भाजीपाला मार्केट सुरू करतोय. खऱ्या अर्थाने आपले सभापती तिखंडे साहेब आणि उपसभापती हृदयजी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व संचालक मंडळांनी निर्णय घेतला की ब्राह्मणवाड्या सारख्या ठिकाणी आपण या ठिकाणी उपबाजार सुरू केला पाहिजे, जेणेकरून आपल्या परिसरातील जे शेतकरी त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगला भाव मिळाला पाहिजे आणि जवळची बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून सुरुवातीला या ठिकाणी थोडंसं मार्केट करायला आमच्याकडून विलंब झाला, 1 महिना 1.5 महिन्याचा अवधी गेला आणि निश्चितपणाने ही कसर पुढे भरून निघालं. कारण आम्ही 2 महिन्यापूर्वी शमशेरपूर या ठिकाणी असंच भाजीपाला मार्केट सुरू केलं आणि त्या मार्केटला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिला. असाच प्रतिसाद या ठिकाणी सुद्धा मिळेल आणि याच धर्तीवर आपण कोतुळ या ठिकाणी सुद्धा दिवाळीनंतर कांदा मार्केट मोठ्या प्रमाणात सुरू करतोय आणि याही ठिकाणी कांदा मार्केट सुरू करायचा आपला मानस आहे. आणि आमच्या सभापती साहेबांनी मगाशीच बोलून दाखवलं की भुसारचं सुद्धा या ठिकाणी सोयाबीन असेल आणि इतर भुसार माल असेल तो सुद्धा आपण या ठिकाणी लिलाव सुरू करणार आहे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार. निश्चितपणाने आपल्या शेतकऱ्याला सगळ्या व्यापारी मित्रांकडून चांगलं सहकार्य मिळेल यात अपेक्षित नाही. या ठिकाणी आपले सरपंच सन्माननीय गायकर साहेब आणि आमचे संचालक सचिन आरोटे साहेब आणि दुसरे सचिन रंदे यांची सातत्याने या ठिकाणी मागणी होती. या ठिकाणी उपबाजार चालू झाला पाहिजे. निश्चितपणाने त्यांचंही सुद्धा चांगलं सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळेल आणि बाजार समितीच्या मार्फत ज्या ज्या अडचणी असतील त्या आम्ही सभापती साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आपल्या त्याही मागण्या या ठिकाणी चांगलं मार्केट चालल्यानंतर त्याच्यावर लक्ष घालून आणि निश्चितपणाने ब्राह्मणवाडा हे चांगलं मार्केट या ठिकाणी भविष्यात कसं होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि ह्या मार्केटसाठी निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा या मार्केटसाठी राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. बऱ्याच दिवसांपासून आपण मागणी करत होतो. आज या ठिकाणी उपबाजार केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे. तसं बऱ्याच दिवसापासून सचिनच्या नामची बी चर्चा झाली होती. आपले अकुल आणि सुभाष हे सुद्धा या गावातले मोठे व्यापारी आहेत, त्यांना याच्यातली जाण आहे आणि त्यांनी सुद्धा मागणी होती का आपल्या इथं आपण मार्केट चालू करावं अशा अर्थाने चेअरमन व्हाईस चेअरमनने आमची मागणी मान्य केली आणि या ठिकाणी आज उपबाजार सुरू झालेला आहे. पहिल्याच दिवशी आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला. माझं असं मत आहे का आपण थोडं उशीर जरी झाला असला तरी पण हा बाजार या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालेल. आपण आपल्या या लोक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चांगलं काम करावं आणि चांगलं लक्ष केंद्रित करून या ठिकाणी सतत